लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव पाहायला मिळाला। दरम्यान पराभूत खासदारांनी पराभवाचं नेमकं काय कारण दिलेलं आहे ते आता पाहूयात। तर खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याचा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला। व त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायचे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्यांनी उमेदवारी मागण्याचा, परंतु त्यामध्ये विलंब म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं। तर आम्ही आता जास्त परिश्रम करण्याची पक्ष आणि किंवा युती म्हणून गरज आहे। महाराष्ट्रामधल्या निकालानंतर नक्कीच त्याचा परिणाम विधानसभेवर होतच असतो। प्रत्येक गोष्टीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असतो, आपण नाकारून जमणार नाही। मी भर निवडणुकीत म्हटले की या जातीयवादाच्या निवडणुकीचा परिणाम, परिस्थितीचा परिणाम माझ्या निवडणुकीवर होत आहे, हे मी म्हटलेली आहे ते अनेक वेळा। तर प्रत्येक गोष्टीचा परिणाम होत असतो, विधानसभेवर नक्की होईल, कारण त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। ते तेवढ्या आत्मविश्वासाने निवडणुकीत जातील, त्यांच्याकडे एक एक खासदार आलेला आहे। तिथे ज्यांनी लीड दिली त्या लोकांना आमदारकीसाठी आता चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर नक्कीच त्यांचा परिणाम राज्यभरात होणार आहे। त्याच्याविषयी स्ट्रॅटेजी आमच्या महायुतीच्या नेत्यांना आखावी लागेल, ते आखतील असा मला विश्वास आहे। मला वाटतं की मी तर 15 दिवसात निवडणुकीला तयार झालो। मी सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही आणि अशा परिस्थितीत पक्षाने उभं केल्यावर मी इथपर्यंत मजल गाठली, तर ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि सगळ्यांची यश आहे ना। मी हारलो केव्हा असतो, जर 2,18,000चे 2,28,000 झाले असते ना, तर मी म्हटलं असतं की या नागपूर शहरातल्या लोकांनी माझा दारुण पराभव केला। म्हणजे तुम्ही नैतिक विजय मानताय का? बिलकुल माझा नैतिक विजय आहे। मी लहान माणूस आहे, मी आमदार आहे, परंतु माझ्या समोर असलेलं व्यक्तिमत्व हे मोठं होतं आणि त्या व्यक्तिमत्वासमोर नागपूर शहरातल्या जनतेने मला 5.25 लाख मतं देणं हा माझा विजय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।